चेन्नई सुपर किंग्सच्या विजयाने मुंबईसोबत या टीमा झाल्या IPLमधून बाहेर. तर अजून टॉप 4मध्ये कोण जाऊ शकते, संपूर्ण पॉईंट टेबलचे समीकरण, कोणत्या टीमा बाहेर झालेल्या आहेत आणि कोणत्या टीमा सध्या टॉप 4मध्ये शर्यतीत आहेत, हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर, आपण पाहतात क्रिकेट मराठी. तर मित्रांनो, काल चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. दिल्ली कॅपिटल्सने प्रथम बॅटिंग करताना 156 रन्स बनवले होत्या. चेन्नई सुपर किंग्सच्या टीमच्या बॉलिंगमध्येही शानदार प्रदर्शन केले आणि बॅटिंगमध्ये संजू सॅमसन, कार्तिक शर्मा या खेळाडूंनी शानदार प्रदर्शन करून 8 विकेट्सने हा सामना जिंकला आणि चेन्नई सुपर किंग्सने 6व्या क्रमांकावरती झेप घेतलेली आहे. चेन्नई सुपर किंग्सचे आता 10 सामन्यांमध्ये 5 विजय आणि 5 पराभवासह 10 पॉईंट आहेत आणि त्यांचे नेट रन रेट ही प्लसमध्ये आहे. तर चेन्नई सुपर किंग्सचे ही टॉप 4ची सध्या दावेदार आहे. तर चेन्नई सुपर किंग्सच्या विजयाने सध्या दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स या टीमा बाहेर झालेल्या आहेत. लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स या टीमा आधीच बाहेर झालेल्या होत्या, परंतु दिल्ली कॅपिटल्स आता त्यांचे सर्व सामने त्यांना डू किंवा डाय असणार आहे. सर्व सामने त्यांना जिंकावे लागतील, तरच दिल्ली कॅपिटल्सची टीम पॉईंट टेबलमध्ये टॉप 4मध्ये जाऊ शकते. नाहीतर दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स या टीमा सध्या टॉप 4च्या शर्यतीतून 90% बाहेर झालेल्या आहेत. काही चमत्कार झाला तर या टीमा पॉईंट टेबलमध्ये टॉप 4मध्ये जाऊ शकतात, नाहीतर या टीमा बाहेर झालेल्या आहेत. सध्या पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या 2 टीमा टॉप 4च्या दिशेने सध्या आघाडीवर आहेत. तर सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स, गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या 4 टीमांमध्ये बाकी 2 जागेसाठी सध्या लढाई सुरू आहे. तर चेन्नई सुपर किंग्स ही अजून टॉप 4च्या शर्यतीत जिवंत आहे. तर मित्रांनो, आपणास काय वाटते, कोणते संघ टॉप 4मध्ये जातील? आपणास काय वाटतं पण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.